वायू तत्व आणि मॅनिफेस्टेशन, आपल्या इच्छा ब्रह्मांडापर्यंत पोहोचवण्याची प्राचीन रहस्य. नमस्कार. तुम्ही कधी एकांतात बसून हा विचार केला आहे का, की अचानक आलेली वाऱ्याची एक थंड झुळूक तुमच्या मनातील सगळी नकारात्मकता, थकवा आणि ताणतणाव एका सेकंदात कसा उडवून लावते? किंवा एखाद्या उंच डोंगरावर, समुद्राच्या किनारी किंवा मोकळ्या हवेच्या ठिकाणी गेल्यावर अचानक डोक्यात नवीन सकारात्मक आणि अचूक विचार कसे यायला लागतात? आपण सर्वजण रोज श्वास घेतो, जगण्यासाठी हवा आवश्यक आहे, हे जगातील प्रत्येक जीवाला माहीत आहे. पण याच वायूमध्ये, याच अदृश्य हवेमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वप्ने सत्यात उतरवण्याची प्रचंड आणि अफाट ताकद लपलेली आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण ज्योतिष विज्ञान म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी, वास्तुशास्त्र आणि अध्यात्म या तिन्हींच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत गूढ पण तितकाच प्रभावी विषय समजून घेणार आहोत. तो विषय म्हणजे वायू तत्वाद्वारे मॅनिफेस्टेशन, म्हणजेच आपल्या इच्छा आणि स्वप्ने वास्तवात आणण्याची प्राचीन कला. निसर्गातील 5 तत्वांपैकी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, वायू तत्व हे सर्वात जलद, सर्वव्यापी आणि अदृश्य आहे. तुम्ही विचार करा, ज्या गोष्टीला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, तीच गोष्ट संपूर्ण जगाला जिवंत ठेवत आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमके काय? तर आपल्या विचारांना, आपल्या संकल्पांना ब्रह्मांडात म्हणजे युनिव्हर्समध्ये पाठवून ती सकारात्मक ऊर्जा वास्तवात खेचून आणणे. आणि आपले विचार प्रवास कसा करतात? तर याच वायू तत्वाच्या माध्यमातून. आपले विचार हे देखील अदृश्य असतात आणि वायू देखील अदृश्य असतो. त्यामुळे विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी वायू तत्व हे सर्वात शक्तिशाली आणि गतिमान आणि अचूक माध्यम ठरते. हा अद्भुत विषय आपण आणखी सखोल समजून घेणार आहोत. पण त्याआधी, जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ लगेच लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल आध्यात्मिक ज्ञानासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमची जन्मरास कोणती आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या राशीनुसार वायू तत्व कसे काम करते हे तुम्हाला समजायला मदत होईल. ग्रह आणि वायू तत्वाचा गूढ संबंध. आता आपण यामागील मूळ ज्योतिषीय तर्काकडे वळूया. हे काही हवेत गोळीबार केल्यासारखे नाही, तर यामागे आपल्या प्राचीन शास्त्रांचे एक पक्के गणित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपला मेंदू, बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची पद्धत प्रामुख्याने बुध ग्रहाच्या अंमलाखाली येते. बुध हा संवादाचा म्हणजे कम्युनिकेशनचा कारक आहे. जेव्हा आपण काही मॅनिफेस्ट करतो तेव्हा आपण एका प्रकारे ब्रह्मांडाशी संवाद साधत असतो. याशिवाय शनी हा वायू तत्वाचा मुख्य स्वामी मानला जातो. तर राहू हा अदृश्य हवेचा आणि विस्ताराचा म्हणजे एक्सपॅन्शनचा कारक आहे. शनी आपल्याला शिस्त आणि सातत्य शिकवतो. जर तुमचे मॅनिफेस्टेशन शिस्तबद्ध नसेल, तुमच्या विचारात सातत्य नसेल, तर ते फळाला येत नाही. शनी हा कर्माचा देव आहे. तो हवेसारखा सूक्ष्म आहे आणि तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशेब ठेवतो. दुसरीकडे राहू म्हणजे काय? तर एक अफाट अदृश्य शक्ती. राहू वायुमंडळात पसरलेल्या इंटरनेटच्या लहरींसारखा काम करतो. जर तुम्ही तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि स्पष्टता ठेवली तर हाच राहू तुम्हाला कल्पनेपलीकडचे यश मिळवून देऊ शकतो. पण जर मनात फक्त भीती, शंका आणि नकारात्मकता असेल तर राहू त्याच भीतीला 1000 पटींनी मोठे करून दाखवतो. त्यामुळेच वायू तत्वाच्या माध्यमातून मॅनिफेस्टेशन करताना मनावर आणि श्वासावर नियंत्रण असणे हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जर तुमच्या जन्मपत्रिकेत हे ग्रह संतुलित असतील तर तुमचे विचार अचूक वेध घेतात. पण जर हे ग्रह कमकुवत असतील तर मनात फक्त विचारांचे वादळ निर्माण होते आणि प्रत्यक्षात काहीच घडत नाही. याच विचारांच्या वादळाला योग्य दिशा देण्यासाठी वायू तत्वाचे संतुलन करावे लागते. वास्तुशास्त्र आणि वायव्य दिशेची प्रचंड ताकद. वास्तुशास्त्रामध्ये वायू तत्वाचे मुख्य स्थान हे वायव्य म्हणजेच उत्तर पश्चिम, नॉर्थ वेस्ट दिशेला असते. वायव्य दिशा ही गती, प्रवास, नवीन संधी आणि मदतीला, सपोर्टला आकर्षित करणारी दिशा आहे. ही दिशा रोटेशन म्हणजेच फिरण्याच्या क्रियेशी जोडलेली आहे. तुम्ही विचार करा, जर व्यवसायात पैसा अडकला असेल
नवीन नोकरीची संधी येत नसेल, घरात एखादे शुभ कार्य ठरत नसेल किंवा सगळं आयुष्य एकाच जागी थांबल्यासारखं वाटत असेल, तर याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील गती थांबली आहे. ही गती पुन्हा सुरू करण्याचे काम वायू तत्व करते. जर तुमच्या घरातील वायव्य दिशेला दोष असेल, तिथे जड वस्तू ठेवल्या असतील, खूप अडगळ क्लटर असेल किंवा ती जागा अस्वच्छ असेल, तर तुमचे कितीही चांगले विचार असू देत, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रचंड अडथळे येतात. या दिशेचा योग्य वापर करून आपण आपल्या इच्छा ब्रह्मांडात अत्यंत वेगाने पाठवू शकतो. ज्याप्रमाणे एका बंद खोलीत हवा कोंडून राहते, तसेच नकारात्मक विचारांचे असते. वायू तत्व हे नेहमी प्रवाहित राहणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक श्वास घेता, तेव्हा फक्त ऑक्सिजन आत घेत नसता, तर तुम्ही ब्रह्मांडातील सकारात्मक वैश्विक ऊर्जा म्हणजे कॉस्मिक एनर्जी आत घेत असता. आयुष्याच्या 4 मुख्य स्तंभांवर वायू तत्वाचा चमत्कारिक परिणाम. आता आपण हे समजून घेऊया की जेव्हा आपण जाणीवपूर्वक वायू तत्वाद्वारे मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या करिअर, पैसा, आरोग्य आणि नातेसंबंधांवर याचा कसा थेट परिणाम होतो. 1. करिअर आणि रखडलेली आर्थिक प्रगती. करिअर अँड वेल्थ. पैसा ही एक ऊर्जा आहे आणि ती नेहमी प्रवाहित राहायला हवी. मनी इज फ्लोईंग एनर्जी. जेव्हा तुमचा पैसा कुठेतरी अडकतो किंवा सर्व मेहनत असूनही नोकरीत बढती मिळत नाही, तेव्हा गती थांबलेली असते. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, तुळ आणि कुंभ या वायू तत्वाच्या राशी आहेत. या राशी संपर्काचे म्हणजेच लोकांशी जोडलेले जाण्याचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन करताना संकल्पाचे विचार वायू तत्वाच्या माध्यमातून ब्रह्मांडात सोडता, तेव्हा वायव्य दिशा तुमच्यासाठी नवीन संधींचे दरवाजे वेगाने उघडते. तुमच्या विचारांची गती जेव्हा अचूक दिशेने प्रवाहित होते, तेव्हा रखडलेले पैसे अचानक मिळतात आणि व्यवसायात वाढ होते. 2. मानसिक संतुलन आणि शारीरिक आरोग्य. मेंटल अँड फिजिकल हेल्थ. आपले मन वाऱ्यासारखे अतिशय चंचल असते. चंद्र हा मनाचा कारक आहे. जेव्हा माणसाच्या डोक्यात सतत नकारात्मक विचार येतात, रात्री शांत झोप लागत नाही आणि भविष्याची भीती सतावते, तेव्हा आयुर्वेदानुसार शरीरात वात दोष वाढलेला असतो. मॅनिफेस्टेशनची सुरुवातच मुळे श्वासावर नियंत्रण मिळवण्यापासून होते. जेव्हा तुम्ही संथ आणि लयबद्ध श्वास घेऊन एखादा सकारात्मक विचार मनात रुजवता, तेव्हा हा नियंत्रित श्वास तुमच्या मेंदूतील नसांना शांत करतो, ताणतणाव मुळापासून संपवतो आणि शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. 3. नातेसंबंध आणि कौटुंबिक सौख्य. रिलेशनशिप्स. कोणतेही नाते टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते संवाद. शब्दांचे माध्यम हवाच आहे. पती पत्नींमधील वाद असोत किंवा घरातील इतर सदस्यांसोबतचे मतभेद हे चुकीच्या संवादामुळे होतात. जेव्हा तुम्ही वायू तत्वाची मदत घेऊन मॅनिफेस्टेशन करता, तेव्हा तुमची वाणी शुद्ध आणि प्रभावी बनते. तुम्ही जे बोलता ते समोरच्या व्यक्तीच्या थेट हृदयापर्यंत पोहोचते. वायव्य दिशा दोषमुक्त असल्यास घरात सुसंवाद राहतो आणि अविवाहितांचे विवाह लवकर ठरतात. मॅनिफेस्टेशनच्या प्रत्यक्ष आणि अचूक पद्धती. द ॲक्शन प्लॅन. तुमचे विचार एका शक्तिशाली ऊर्जेचे स्वरूप घेऊन ब्रह्मांडात कसे पाठवायचे, याच्या अत्यंत प्रभावी पद्धती खालीलप्रमाणे आहेत. 1. वायव्य दिशेची शुद्धी आणि योग्य आसन. मॅनिफेस्टेशनची सुरुवात घरापासून होते. वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट दिशेला असलेली अडगळ आणि बंद पडलेली घड्याळे तात्काळ हटवा, कारण जड वस्तू वायूच्या गतीला अडथळा निर्माण करतात. ध्येय मॅनिफेस्ट करण्यासाठी याच दिशेला एक स्वच्छ आसन मांडा. बसताना तुमचे तोंड पूर्व, नवीन सुरुवात, किंवा उत्तर, जी कुबेराची दिशा आहे, या दिशेला असावे. यामुळे वायू तत्व तुमच्या विचारांना ब्रह्मांडाशी जोडते. 2. लयबद्ध श्वसन आणि संकल्पाची सांगड. ब्रेथ अँड व्हिज्युअलायझेशन. वायू तत्वाचा थेट संबंध श्वासाशी आहे. मन हा घोडा असेल तर श्वास त्याचा लगाम आहे. रोज सकाळी किंवा रात्री शांत बसा, डोळे बंद करा. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास आत घेता, तेव्हा कल्पना करा की विश्वातील पांढऱ्या रंगाची अत्यंत सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करत आहे, आणि जेव्हा श्वास सोडता तेव्हा तुमचा संकल्प, उदाहरणार्थ मी अत्यंत यशस्वी आणि निरोगी आहे, त्या श्वासासोबत ब्रह्मांडात प्रवाहित होत आहे अशी ठाम कल्पना करा. 3. ध्वनिलहरी आणि बीज मंत्राचा प्रयोग. आवाज हवेच्या माध्यमातून प्रवास करतो.
वायू तत्वाला जागृत करण्यासाठी बीजमंत्रांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. उदाहरणार्थ, ओमचा दीर्घ जप सकाळी आंघोळ झाल्यानंतर वायव्य दिशेला बसून मंत्राचा जप श्वासाच्या गतीसोबत मनातल्या मनात करावा. यामुळे तुमच्या सभोवतालचा आवरा पूर्णपणे स्वच्छ होतो. 4. पहाटेची हवा आणि कृतज्ञतेचा विधी. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. ब्रह्ममुहूर्तावर निसर्गातील वायू तत्व सर्वात शुद्ध असते. सकाळी उठल्यावर घराची खिडकी उघडा. वाऱ्याची पहिली झुळूक अंगावर घेताना निसर्गाचे आभार माना. माझ्या आयुष्यात सर्व काही उत्तम घडत आहे हा विचार त्या वाहणाऱ्या हवेला साक्षी ठेवून उच्चारा. याचा तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर प्रचंड सकारात्मक प्रभाव पडतो. मॅनिफेस्टेशन करताना होणाऱ्या चुका आणि गुप्त उपाय. अनेक जण मॅनिफेस्टेशन करतात पण फळ मिळत नाही. यामागे काही चुका असतात. एक म्हणजे गैरसमज. कर्माशिवाय फळ. फक्त चांगला विचार करा म्हणजे सर्व मिळेल हा सर्वात मोठा गैरसमज आहे. वायू तत्व संधी निर्माण करेल पण शनी कर्माचा देव तुम्हाला प्रत्यक्ष मेहनत करायला लावतो. कर्माशिवाय मॅनिफेस्टेशन अशक्य आहे. सर्वात मोठी चूक शंका घेणे. इच्छा व्यक्त केल्यावर लगेच हे खरंच होईल का असा विचार करणे घातक आहे. राहू शंकेचा विस्तार करतो आणि अपयश वाढवतो. विश्वासावर ठाम राहा. बंद घरे. जर घरात सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा येत नसेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा साचते. रोज किमान काही वेळ घराची दारे खिडक्या उघड्या ठेवा. अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय. एक म्हणजे नैसर्गिक धूप. अग्नी आणि वायू हे मित्र आहेत. घरात नैसर्गिक धूप, कापूर किंवा तुपाचा दिवा लावल्यास पवित्र धूर वायू तत्वात मिसळतो. रोज संध्याकाळी वायव्य दिशेला उभे राहून हा धूप दाखवा आणि इष्टदेवतेचे स्मरण करा. तुमचा संकल्प धुराच्या माध्यमातून थेट वर ब्रह्मांडापर्यंत पोहोचतो. 2. शुभ्र पिसाचा फिदरचा वापर. पक्षी वायू तत्वाच्या आधारावर उडतात. तुमचे ध्येय लिहिलेल्या डायरीत एखादे पांढरे नैसर्गिक पीस किंवा मोरपीस ठेवा. हे तुमच्या शब्दांना गती देते. 3. नेहमी वर्तमान काळात बोला. कधीही मला हे पाहिजे आहे असे म्हणू नका. त्याऐवजी माझ्याकडे हे आहे आणि मी कृतज्ञ आहे असेच बोला. सकारात्मक शब्द हवेच्या लहरींमधून प्रवास करून तुमची ऊर्जा शक्तिशाली बनवतात. समारोप. मित्रांनो, वायू तत्व हे निसर्गाचे एक असे अदृश्य वरदान आहे जे प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. गरज आहे ती फक्त आपला श्वास, आपले विचार आणि आपले कर्म यांना एकाच योग्य रेषेत आणण्याची. जेव्हा तुमचे विचार शुद्ध असतात, वास्तूतील दिशा दोषमुक्त असते आणि प्रयत्न प्रामाणिक असतात, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे राहते. मला खात्री आहे की वायू तत्वाच्या मॅनिफेस्टेशनची ही सखोल ज्योतिषीय आणि शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला नक्कीच एक नवीन दृष्टी देईल. आजपासूनच या छोट्या पण महत्त्वाच्या बदलांना सुरुवात करा. तुम्हाला या माहितीमधील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली आणि तुम्ही कोणता उपाय आजपासून सुरू करणार आहात हे खाली कमेंट करून नक्की सांगा. लिहिल्याने संकल्पाची ताकद वाढते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत ही महत्त्वाची माहिती शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सकारात्मक राहा, कर्म करत राहा आणि निसर्गावर विश्वास ठेवा. धन्यवाद.